धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास का, कोणी आणि कसा करावा? आपल्या राजाने औरंग्याच्या कैदेत असताना 30 दिवस जे अतोनात हाल सहन केले ना, त्या राजासाठी करावा बलिदान मास. अहो, शरीराचे एक एक अवयव काढत असताना शरीराची अक्षरशः कातडी काढली असताना, पायाची हाताची नखं काढली असताना, डोळे काढले असताना, कान कापले असताना, जो राजा आपल्या धर्मासाठी झुकला नाही ना, त्या राजासाठी करावा बलिदान मास. त्यांनी जे आपल्यासाठी केले ना, त्याचे उपकार तर आपण फेडू शकत नाही. या जन्मात किंवा पुढील 7 जन्मात फेडू शकत नाही. पण त्याची जाणीव म्हणून जो करावा ना, तो करावा बलिदान मास. आणि तो कसा करावा? अनेक मार्ग आहेत बलिदान मास करण्याचे. कोणी मुंडन करून बलिदान मास करतो, कोणी गोड अन्नाचा त्याग करून बलिदान मास करतो, कोणी एक वेळेचं जेवण त्याग करून बलिदान मास करतो, पायातील चप्पल काढून बलिदान मास करतो. आपल्या दैनंदिन जीवनातील चैनीचे आणि सुखाचे त्याग करून बलिदान मास करतो. आणि तो कधी करावा? इंग्रजी महिन्यानुसार 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या 30 दिवसामध्ये हा बलिदान मास पाळायचा आहे. आणि हा बलिदान मास आहे ना, हा दाखवण्यासाठी करायचा नाही, तर आपण आपल्या राजाला आपल्या अंतःकरणातून आदरांजली म्हणून करायचं आहे. आणि आताच्या तरुण पिढीने तर करावाच, कारण की आपले महाराज आपल्यासाठी काय करून गेलेत ना, हे आपल्या पुढील पिढीला जर समजायचं असेल ना, तर ते आपल्याला आत्ता जाणीव करून घेतली पाहिजे. बलिदान मास हे एक साधन आहे आपल्या महाराजांची कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणून हा बलिदान मास सर्वांनी करावा हीच इच्छा. जय शिवराय, जय शंभूराजे.